आपल्या समोर येतोय आपला पुढचा स्पर्धक ऋषभ परिसे. धरिला वृथा छंद, धरिला वृथा छंद, धरिला वृथा छंद, धरिला वृथा छंद. नवतेच जर फूल, नवतेच जर फूल ओढून मकरंद, धरिला वृथा छंद, धरिला वृथा छंद, धरिला. झाले तुझे भास, झाले तुझे भास, झाले तुझे भास. मी रोधिले श्वास, मी रोधिले श्वास, मी रोधिले श्वास. माझीच मज आस घाली असा बंद, धरिला वृथा छंद, धरिला वृथा छंद, धरिला. ऋषभ खूप छान झालं गाणं. थँक्यू. मस्त आलं एकदम. थँक्यू. राहुल दादा सुंदर गायलास. तुझा जो आवाज आहे ना आता छान तुझा फुटलाय आणि तो लाजवाब आहे यार. अप्रतिम आवाज आहे. फक्त त्याच्यावरती तुला खूप संस्कार करायला पाहिजेत, रियाज करायला पाहिजे. म्हणजे तुला गंमत सांगतो की मी जेव्हा शिकायचो तेव्हा रोहिणी भाट्यांकडे गेलो होतो, ज्येष्ठ नृत्यांगना, त्या आता नाही आहेत. तर त्या म्हणाल्या की राहुल तू जो रियाज करतोयस तो रियाजच तुला पुढे फळ देणार आहे. त्याच्यामुळे हे इतकं डोक्यामध्ये असायला पाहिजे की आपण एखादं गाणं चांगलं गायलो, हे गायलो, जो आपण रियाज करतो ते इथे रजिस्टर होतं आतमध्ये. की मला खूप वेळा असं वाटतं की जर काही रियाज झाला नसेल, कार्यक्रम झाले असतील की आतनं आपल्याला एक वाटतं ना, लहानपणी कसं वाटायचं अरे अभ्यास नाही केला, अभ्यास नाही केला. तर सारे रियाज करायला पाहिजे. आता तू 2 दिवस झाले, 3 दिवस झाले काहीच गायलेलं नाहीस. तर ही जेव्हा प्रोसेस तुझ्या आतमध्ये चालू होईल ना तेव्हा तू कमाल करशील. तेवढं लक्षात ठेवा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. खूप चांगला गायलास. ऑल द बेस्ट. स्वप्नील दादा एवढं चांगलं तुला मार्गदर्शन मिळालंय, खरंच भाग्यवान आहेस तू. थोडंसं अजून तुला कंट्रोल करायला पाहिजे आणि सुराची मजा घेत घेत गायला पाहिजे. त्याचा अभ्यास कर. तुझं अजून गाणं खूप छान खुलेल. हे गाणं खूप छान गायलास. ऑल द बेस्ट. मिळाला ऋषभला. थँक्यू. Sa re ga ma pa, ay yeah, sa re ga ma pa.